हॅलो, नमस्ते. मी प्राजक्ता. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, खूप छान आणि सोपी अशी ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन बघणार आहे आपण. इथे बॅक पार्टचं मी कटिंग करून घेतलेलं आहे. 15 इंच उंची कट केलेली आहे. 5.5 इंच शोल्डर आहेत. त्यानंतर मुंडा उंची याची आहे 6 इंच. 36 साईजचा हा बॅक पार्ट आहे. तर इथे बघा, छातीचा चौथा भाग अर्धा इंच लूजिंग आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन मी ठेवलेलं आहे बॅक पार्टसाठी. तर बघा, इथे मी 9.5 इंच घेतलेला आहे टोटल आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन. इथे कमरेचा चौथा भाग 7.5 इंच, 1 इंच टक्स मार्जिन आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन कमरेसाठी ठेवलेलं आहे. गळा रुंदी ठेवलेली आहे 2.5 इंच. गळ्याची उंची आपण आपल्या आवडीप्रमाणे डीप नेकमध्ये कितीही ठेवू शकतो, 9, 9.5 पासून 10:30, 11पर्यंत. बॉक्स असा बनवून घेतलेला आहे, खालचा ब्रॉडनेस वाढवून आणि असा राऊंड शेप देऊन घेतलेला आहे. तर बघा, गोल गळ्यावरती खूप सोपी अशी डिझाईन आहे, पण पेपर कटिंगवरती आपण हाच गळा मार्क करून घेऊयात. तर बघा, इथे उंचीचं मार्किंग केलेलं आहे मी. त्यानंतर इथे ब्रॉडनेस ठेवलेला आहे 3 इंच खालचा. बघा, कोणाकोणाला पसरट गळे आवडतात, कोणाला जास्त पसरलेले आवडत नाही, तर त्याप्रमाणे ते माप घ्यायचं आहे. असा एक बॉक्स करून घ्यायचा आणि बाहेरून आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा पेपर वाढवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि पेन डार्क घ्यायचा, जेणेकरून हे मार्किंग पाठीमागच्या बाजूकडे आपल्याला दिसेल, कारण आतला भाग कटिंग न करता आपण गळा बनवतो. तर बघा, इथे मी बाहेरून याचं कटिंग करून घेतलेलं आहे. आता मी हा पेपर उलटा करून हेच मार्किंग इकडे डार्क करून घेते. खूप सोपी छान अशी डिझाईन आहे. कुठल्याही साईजच्या ब्लाऊजसाठी आपण ही डिझाईन करू शकतो. त्यानंतर सेंटर लाईन मार्क करून घेतलेली आहे. बघा, अस्तरला सुद्धा आपल्याला सेंटर लाईन मार्क करायची आहे. एक्स्ट्रा अस्तर न वापरता आपण हा गळा बनवतोय. अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये डिझाईन होऊन जाते. त्यानंतर आपल्याला ज्यांना आपले पेपर कटिंग ऑर्डर करायचे त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे व्हॉट्सॲपचा, तर तुम्ही मला मेसेजमध्ये डिटेल्स विचारू शकता. इथे बघा, मी सेंटर लाईन अस्तरला मार्क करून घेतलेली आहे. आता याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, मेन कपडा असा सरळ ठेवायचा आहे. मेन कपड्यावरती अस्तर ठेवायचं आहे. बघा, मेन कपडा आहे तो सरळ आहे, त्या सरळ बाजूकडे अस्तर ठेवलेलं आहे आणि अस्तरवरती हा पेपर ठेवलेला आहे. हे अशा पद्धतीनंच ठेवायचं आहे आपल्याला, मागे पुढे करायचं नाही, नाहीतर मग सगळं चुकू शकतं. सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करून मी पेपर ठेवला. आता या गळ्यावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. बघा, जे मार्किंग केलेलं आहे बरोबर त्या मार्किंगवरूनच शिलाई द्यायची आहे. त्याच्यानंतर आतला जो भाग आहे तो असा कट करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती कट द्यायचे आहेत. कट देताना शिलाई कट नाही होणार याची पण काळजी घ्यायची आहे. आणि पूर्ण कपडा आतमध्ये फोल्ड करून याच्या गळ्यावरून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. छान फिनिशिंगमध्ये याला सरळ करून घ्या. वरून प्रेस जरी केलं तरी पण चालेल, जर शिलाई नसेल करायची तरी. इथे बघा, मी अगदी किनारीला याच्या शिलाई करून घेते व्यवस्थित. आतमध्ये जे काही फोल्ड कापड आहे ते पूर्णपणे खेचून बाहेर घ्यायचे आणि मग शिलाई करायची आहे. कारण बघा, आपण याला पलटी करून बनवते तर आतमध्ये कपडा राहण्याची शक्यता असते. त्यानंतर सगळीकडे शिलाई करून साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करून काढायचा आहे. अशा पद्धतीने इथे बघा, मी याची शिलाई करून घेते. सगळा साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करून घेते. त्याच्यानंतर याला टक्स शिलाई देऊन घ्यायची आहे. तर अर्धा इंच रुंदी, 4 इंच उंची या साईजचा टक्स घेते मी. साईड पार्ट सेंटरपर्यंत फोल्ड करायचा टक्ससाठी. सगळ्या साईजसाठी मी याच पद्धतीने टक्स घेते. दोन्ही बाजूकडे टक्स घेऊन झालेले आहेत. आता याला कंबरपट्टी लावायची आहे. तर बघा, आता आपला बेसिक गोल गळ्याचा पार्ट तयार करून झालेला आहे. याच्यावरती डिझाईन लेसनीच करायची आहे. बघा, असे मार्केटमध्ये ब्रॉकेड ब्लाऊज पीस भेटतात, जे आपण कॉन्ट्रास्ट आणत असतो साडीवरती. त्याला काठ वगैरे काही नसतात. तर आपण अशा पद्धतीने लेस लावून खूप सुंदर अशा डिझाईन करू शकतो. इथे बघा, मी पट्टी लावून घेते. अगोदर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन एक शिलाई करून घेतली. आता पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि वरून किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे. डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांना कोणाला आपल्या पेपर कटिंग ऑर्डर करायच्या आहेत त्यांनी मला व्हॉट्सॲपला मेसेज करा. मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. आणि इथे बघा, आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. एका बाजूकडे दुसऱ्या बाजूकडे तो असा थपथपून घ्यायचा आहे आणि तोच डार्क करायचा आहे. त्यानंतर सेंटर मी इथे काढते. बघा, याचा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे गळा आणि इथून आपल्याला पान शेप देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने छोटा मोठा तुम्ही आवडीप्रमाणे करू शकता त्याला.
आणि पुन्हा एकदा याला असं उलटं करायचं, तेच मार्किंग दुसऱ्या बाजूकडे डार्क करून घ्यायचं आहे आणि आकार त्याच्यावरती देऊन घ्यायचा आहे बघा. आता हे झाल्यानंतर केलेल्या मार्किंगवरून आपल्याला लेस लावायची आहे. लेस जी तुमच्या ब्लाऊजवरती मॅच होईल तीच लावायची आहे. कॉन्ट्रास्ट कलरमध्ये लेस असू द्यात म्हणजे डिझाईन छान उठून दिसेल. तर इथे बघा, अगोदर खालचा जो पान शेप आहे मी त्याच्यावरती लेस लावून घेते आहे आणि जो राऊंड आहे आतला त्याच्यावरती. त्याच्यानंतर मग आपल्याला साईडने लेस लावायची आहे. दोन्हीही व्यवस्थित लेस लावायची आहे. तर इथे अशी लेस लावून झालेली आहे पान गळ्यावरती. यानंतर आपल्याला दोन्ही बाजूकडे लेस लावायची आहे. आता ही लेस लावताना वरून स्टार्ट करायचं आहे आणि अशा पद्धतीने ती ही लेस लावून घ्यायची आहे. तर बघा, इथे पण आपल्याला थोडंसं स्पेस ठेवून ही लेस लावायची आहे. डबल राऊंडमध्ये लावते, तुम्ही सिंगल ठेवू शकता. डबल हवी असेल तर डबल लावू शकता. डबल लावल्यामुळे डिझाईन आणखीन छान उठून दिसतात. तर बघा, एका बाजूकडे लावून झाली आहे, सेम अशीच आपण तिकडे पण लावून घेऊयात. आणि आपण ते मार्किंग करून घेतल्यामुळे ना डिझाईन अगदी दोन्ही बाजूकडची सेम होते. सिंगल करू लागलो तर काय होणार, थोडंसं शेपमध्ये फरक पडतो आणि मग डिझाईन वेगळी दिसते. त्यासाठी काय करायचं, एका बाजूकडे मार्किंग करून ते चॉकचं मार्किंग असल्यामुळे ते दुसऱ्या बाजूकडे ते उमटलं जातं. तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, जी पद्धत मी दाखवली. तुम्ही नवीन जरी असताल ना तरी देखील ही डिझाईन बनवू शकता. एवढी सोपी आहे आणि खूप छान फिनिशिंगमध्ये बनवली आहे आपण याला. तर बघा, खाली कमरेला पण इथे मी लेस लावून घेणार आहे. पाठीमागे लावायला याला नॉट करायचेत आणि लेसवरती सगळीकडे पुन्हा एकदा डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्ही किनारीला लेसच्या शिलाई लागली पाहिजे. तर बघा, इथे शिलाई देऊन घेतली आहे मी. पाठीमागे नॉट पण जॉईंट केलेले आहेत, रेडीमेड आहेत. खाली लटकन लावलेले आहेत कपड्यांचे. तर अशा पद्धतीने आपली ही डिझाईन कंप्लीट झाली आहे. तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.